सोनकर यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आम्हाला मार्गदर्शन करायचं आहे या कार्यक्रमाच्या निमित्त. हॅलो 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 आदरणीय व्यासपीठ उपस्थित आमच्या गावचे प्रेरणा हॅलो, हॅलो. आदरणीय रायगड भूषण पुरस्कृत अण्णांचे चरणी वंदन करतो. त्याचप्रमाणे आमच्या गावचे आहे हॅलो हॅलो आमचे विद्यमान अध्यक्ष विठ्ठलजी भोईनकर, उपाध्यक्ष माहितीजी भोईनकर, आदरणीय व्यासपीठ आपल्या PM मोदी PM प्रशाळेचे आपल्या मुख्याध्यापक हेमंतजी गुरुजी, आदरणीय व्यासपीठ सर्वांच्या मी वंदन करतो. अतिशय सुंदर असं वाटतो आता अण्णा की खरंच आपल्याला गौरवास्पद आहे ही की आपल्या शाळेमध्ये हा जो प्रोग्राम आहे अतिशय सुंदर प्रकारचा प्रोग्राम आणि बाल प्रोग्राम आहे. मला सर्वांना विनंती आहे अतिशय सुंदर त्या रीतीने हा प्रोग्राम सगळ्यांनी पाहायचा आहे आणि सगळ्यांनी आपण सहकार्य करायचं आहे. कारण हा लहान मुलांचा कार्यक्रम आहे, याच्या पाठीमागे अतिशय सगळ्यांचे आपले सगळे आशीर्वाद आहेत आणि आपल्या सर्वांचे यामध्ये सगळं गुणगौरव लपलेले आहे ते आपण सगळ्यांना उपयोग करून द्यायचे आहे. सगळ्या प्रकारे यांना सहकार्य करायचं आहे कारण हा प्रोग्राम काही एकट्याने काही साध्य होऊ शकत नाही. अण्णा तुमच्यासारखी विभूती असल्यानंतर इथे सगळे व्यासपीठावर असलेले मंडळी यांनी सगळ्यांनी आपल्या लहान मुलांचा कार्यक्रम गोड आणि हौशीने आपण साकार करून घ्यायचं आहे. कुठल्याही प्रकारचा आपण यामध्ये कुठलाही गदारोळ प्रकार हा येऊ नये आणि अतिशय याच्या पाठीमागे सगळ्यांची मेहनत, शिक्षकांची मेहनत आणि खरंच काही कलाकारामध्ये काही मुलामध्ये काही गुण लपलेले असतात ते प्रगट करण्याची त्यांना संधी असते. या अनुषंगाने आपण सगळे जपलं. आदरणीय सगळे व्यासपीठाचे आभार मानतो. अतिशय असा जनसमूह माझे सर्व मान्यवर आणि सर तुम्हाला मी विनंती करेन आता जास्त वेळ घेऊ नका आणि आपण आपला कार्यक्रम लवकरात लवकर चालू करावं असं व्यासपीठाच्या वतीने सगळ्यांना तुम्हाला मी सांगू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद चौलकर साहेब. या ठिकाणी रसिक प्रेक्षकांना, मान्यवरांना, समाजाच्या सगळ्या घटकांना एक नम्रतेची विनंती आहे. कार्यक्रमाचं नियोजन करताना कुठे मागे पुढे झालं असेल, शब्द मागे पुढे झालं असेल, मानापमान झालं असेल किंवा मागणं पुन्हा नाव आलं असेल किंवा पत्रिकेचं नियोजन करताना काय चूक भूल झाली असेल तर रसिक मायबापांनी, समाजातल्या सगळ्या घटकांनी, मान्यवरांनी, पंचमंडळींनी मोठ्या मनानं आम्हाला क्षमा करा. मी दिलगिरी व्यक्त करतोय जर अशी चूक झाली असेल तर दिलगिरी व्यक्त करतोय, माफी मागतोय आणि तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असा सदैव राहू दे अशी विनंती करून श्री भारत खोपटकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे आपण स्वागत करीत आहोत. मी संतोषजी वाघे साहेबांनी विनंती करतोय की भारत खोपटकर यांचं स्वागत करायचं आहे. या पेढीवर इथं खुर्च्या आहेत त्या मान्यवरांसाठी आहेत, मुलं बसलेली आहेत तर त्यांनी त्या उपलब्ध करून द्यायच्या आहेत. यानंतर आपण या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष अण्णा मनोगत व्यक्त करतील. तत्पूर्वी पुन्हा एकदा एका मिनिटासाठी मी दिलगिरी व्यक्त करतोय, माफी मागतोय. जर काय कमी जास्त झालं असेल तर सगळ्यांनी समजून घ्या आणि या बाल कलाकारांना आशीर्वाद द्या. यानंतर अध्यक्षीय भाषण होईल श्री अण्णाबुवा वाघे यांचं आणि त्यानंतर आपण माननीय श्री जनार्दन हरचंद्र चोगले यांच्या धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. आज या ठिकाणी आपल्या गावदेवीच्या आशीर्वादाने, पिंपळादेवीच्या, पांडुरंगाच्या आशीर्वादाने, खंडोबाच्या आशीर्वादाने आज आपल्या भरतखोलामध्ये छोट्याशा मुलांचा कार्यक्रम सादर होत आहे. त्यानिमित्ताने आपण सर्व भरतखोलचे असणारे भरतखोलवासीय बंधू आणि भगिनीनो, या ठिकाणी लहान मुलांचा कार्यक्रम आहे. तुम्हाला सर्वांना विनंती असेल, आमची व्यासपीठावर बसणारी जी काही मंडळी आहे या सर्व मुलींनी या कार्यक्रमाला आदर्श म्हणून राहायचं आहे. उभा खुर्ची
कार्यक्रम बोलल्यानंतर तिथे आधारस्तंभ माणसं हजर असली पाहिजे. आज आपण 50-50 जण इथे व्यासपीठावर हजर आहोत. तुम्हाला माझी सर्वांना विनंती असेल, काळोख आहे, काळोखामध्ये गडबड होईल, कदाचित गोंधळ होईल, कोणी शिट्या मारतील, तर त्याच्यावर लक्ष ठेवा आपण. आणि आपण सर्वांनी होऊन या इथे या कार्यक्रमाची